राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नर्मदे यथा। नामेची होय ज्ञानोदय, नामेची होय वासनाक्षय, नामेची होय स्वयेचे ध्येय निर्विकार निजवस्तू. हे गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, त्यांचा बोध आहे हा. हे नामाचं महात्म्य सांगत असताना त्यांनी एके ठिकाणी असं सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात, नामेची होय ज्ञानोदय. हे भगवंताच्या नामस्मरणाने ज्ञानाचा उदय होतो. ज्ञान हे संसारात अनेक प्रकारचं आहे. चांगलंही ज्ञान आहे, वाईटही ज्ञान आहे. परंतु भगवंताच्या नामाने जे ज्ञान होत असतं ते आपल्याला भगवंत स्वरूपच करून टाकतं. असं जे ज्ञान आहे ते केवळ भगवंताच्या नामानेच त्या ज्ञानाचा उदय होत असतो. म्हणून सतत जाता येता अहोरात्र अखंड नामस्मरण करण्याचा अभ्यास करावा. नामेची होय वासनाक्षय. नामस्मरण जर घेतलं तर कितीही वासना तुमची प्रबल असू द्या, ही वासना भगवंताच्या नामाने आपोआप क्षीण व्हायलाच पाहिजे. हा नामाचा मोठा अनुभव आहे, अनेक साधकांचा अनुभव आहे. म्हणून भगवंताचं नाम कधीही सोडायचं नसतं. आता वासना म्हणजे काय? वासना अनेक प्रकारच्या वासना असतात. एकच प्रकारची ह्या संसारामध्ये वासना नाही, अनेक प्रकारच्या वासना आहेत. त्यात मुख्य वासना वित्तेषणा, तारेषणा, लौकिक वासना, लोकेषणा ह्या मुख्य आहेत. त्याच्या अंतर्गत अनेक वासना आहेत. ह्या सगळ्या वासनांचा जर क्षय करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. हा एकमेव उपाय सगळ्या संतांनी सांगितलेला आहे. या पृथ्वी तलावरती आजपर्यंत जेवढे महान संत झाले त्या सगळ्या महान संतांनी केवळ भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते. त्या भगवंताच्या नामानेच वासनेचा क्षय होतो. त्या भगवंताच्या नामानेच ज्ञानाचा उदय होतो. हे सर्व संतांनी एकमुखाने सांगितलेले आहे. त्यातल्या त्यात ह्या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचं महात्म्य जे आहे ते संत तुलसीदास झाले, संत गोंदवलेकर महाराज झाले, संत नामदेव झाले, एकनाथ महाराज झाले, संत तुकाराम झाले. अशा ह्या संतांनी विशेष करून नामावरती जास्त भर दिलेला आहे. अनेक साधनं आहेत भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी, अनेक साधनं आहेत. परंतु सर्वांना जमेल असं सहज साध्य जर साधन असेल तर ते भगवंताचं नाम आहे. जसं एक नदी आहे, त्या नदीला अनेक प्रकारचे घाट आहेत. ज्यांना जो घाट जवळ असतो, सोयीस्कर असतो, अशा ठिकाणी जाऊन ते स्नान करतात. त्याचप्रमाणे अनेक मार्ग आहेत ह्या परमार्थामध्ये.
परंतु भगवंताच्या नामाचा जो घाट आहे तो घाट अगदी छान आहे. त्याच्यावरती घसरणं वगैरे असा काही प्रकार नाही. तो घसरगुंडा घाट नाही आहे. त्या घाटावरती शेवाळ बिलकुल नाही आहे. इतर घाटावरती थोडं शेवाळ आहे. कुठलाही ज्ञानयोग असो, कुठलाही महान योग असो, त्या ठिकाणी मनुष्य केव्हा घसरेल सांगता येत नाही. परंतु हा नामाचा घाट असा काही दिव्य आहे. या घाटावरती शेवाळाचं नावच नाही. अगदी स्वच्छ पाणी आहे, काचेसारखं निर्मळ आहे. त्या नदीतलं खालचा तळ स्वच्छ दिसत असतो. असा हा भगवंताच्या नामाचा घाट आहे. भगवंताच्या नामाच्या घाटावर जाऊन जो स्नान करत असतो तो भगवंत स्वरूपच होत असतो. नामेची होय स्वयेची ध्येय, निर्विकार निजवस्तू. आपलं ध्येय कोणतं आहे? निजवस्तूची प्राप्ती करून घेतली. ही निजवस्तू कशी आहे? ही निजवस्तू कशी आहे आजपर्यंत अनेक संतांनी अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. वेदांती शास्त्री लोकांनी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोणालाही आजपर्यंत बरोबर कळलेलं नाही आहे. ज्यांना कळलेलं आहे ते त्याच्याशी ते तद्रूप झालेले आहेत. तरीसुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अद्वैतामध्ये ते विलीन झालेले असून सुद्धा द्वैताचा स्वीकार करून ते सांगायला आलेले आहेत. मग ते कसं शक्य आहे? ज्याचं जो त्या ध्येयामध्ये तद्रूप झालेला आहे. आता समजा सागर आहे, महान सागर आहे. कोणी एखादं मिठाची बाहुली काय म्हणाली की या सागराच्या तळाशी काय काय आहे ते मी पाहून येते आणि नंतर तुम्हाला सांगते. त्याप्रमाणे संतांचं आहे. हे संत त्यात पाहायला जातात, त्या भगवंताला पाहण्यासाठी जातात आणि ते भगवंत स्वरूपच होऊन जातात. ज्याप्रमाणे मिठाची बाहुली सागराचं तळ पाहायला जात असते, सागरामध्ये उडी घेते. परंतु सागरात गेल्यानंतर ते मीठ असल्यामुळे सगळं त्याच्यामध्ये तद्रूप होऊन जात असते. मीठ आणि पाणी एक होऊन जातं, ते काही वेगळं राहत नाही. त्याचप्रमाणे हे संत आहेत, हे जेव्हा भगवंताची उपासना करतात आणि त्या भगवंताच्या उपासना करता करता भगवंताची तद्रूप होऊन जातात, स्वतः भगवंतच होत असतात. त्यानंतर त्यांना सांगता येत नाही की माझं कसं स्वरूप आहे. कारण सांगणारा वेगळा असतो. म्हणजे इथे द्वैत आहे. द्वैतामध्ये सगळं सांगता येतं, द्वैतामध्ये अनुभव घेता येतात. सगळं जे काही आहे ते द्वैतामध्ये होत असतं. आणि द्वैत हे मायेपासून निर्माण झालेलं आहे आणि माया ही नाशिवंत आहे. परंतु हीच माया, ह्याला दैवी माया म्हटलेलं आहे, हीच जर माया आपल्याला जर वश झाली, या मायेची कृपा जर आपल्यावरती झाली तर ही माया आपल्याला भगवंताकडे घेऊन जात असते. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे, तुम्ही भगवंताचे पाय म्हणजे नारायणाचे पाय घट्ट धरून ठेवा, म्हणजे लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आपोआप येईल. तिला ये म्हणून सांगावं लागणार नाही. त्याचप्रमाणे भगवंताचं नाम जर आपण घट्ट धरून ठेवलं तर त्या भगवंताला म्हणावं नाही लागणार की तू आता ये माझ्याकडे, असं म्हणावं लागणार नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण सतत घेत राहण्याचा प्रयत्न करावा. नामस्मरण करता 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 तो साधक त्या आपल्या ध्येय वस्तूशी म्हणजे परब्रह्माशी तद्रूप होऊन जात असतो. हे नामाचं महात्म्य आहे. नामे होय ज्ञानोदय. तर आपण जे नामस्मरण करत असतो ते कशासाठी करत असतो त्याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. खरोखरच हे नाम कशासाठी घ्यायला पाहिजे? सगळे संत सांगतात नाम घ्या, नाम घ्या. ते अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, सगळे संत सांगतात. तर आपल्याला कसा अनुभव येतोय का? त्यांना अनुभव आला की नाम हे अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. मग आपल्याला अनुभव का येत नाही? आपल्याला अनुभव का येत नाही त्याच्याविषयी आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. पूर्वीच आपलं 40-40, 50-50 वर्ष आपण माळा फिरवत आलो, उपासना करत आलो, भगवंताची भजन पूजन करत आलो, तीर्थयात्रा करत आलो. परंतु आपल्याला आपल्या पदरामध्ये काय पडलं हे पाहायला पाहिजे. पदरात काय पडलं पाहिजे? आनंदाचं स्वरूप हे पदरात पडलं पाहिजे. आणि ते स्वरूप आपलं मूळ स्वरूप आहे. स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं स्वरूप जे आहे, स्वतःचं स्वस्वरूप
ते मिळवण्यासाठी हा परमार्थ आहे. ते मिळवण्यासाठी भगवंताची नामाची साधना आहे. जे जे काही साधना आहेत तर ते आपल्या सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी साधना आहे. म्हणून परमार्थ हा समजून करावा. मी जप का करतो आहे, मी देवाची पूजा का करतो आहे, सद्गुरूंची पूजा मी का करतो आहे. आपण नवरात्रामध्ये देवीची पूजा करतो, ती पूजा का करत असतो. गणपतीची आपण पूजा करत असतो 10 दिवस, ती का करतो. तर ह्या सगळ्यांचा विचार आपण अंतर्मुख होऊन केला पाहिजे. नर्मदा प्रदक्षिणा का करतात, काय कारण आहे, एवढं पाहिजे